सांगते अहो सांगा की. नाही जात. अहो सांगा अण्णा, विश्वास ठेवा माझ्यावर. सांगा सांगा. अरे काय सांग तुला. तुमची आई वारली काय? नाही रे. मग नाही रे. अहो मग कोण वारलं ते सांगा तरी की. अरे कोण नाही मेला. मग नवरी. नवरी. नवरीची काय भानगड आहे? अगं नवरी. अहो नवरीच्या पुढे काहीतरी म्हणा की रजनी अण्णा. अगं तुमच्या पोराला नवरी बघायची का? अगं नाही का. मग ते आमरे आहे ना. हा त्याचं काय झालं आंब्याचं? तू सांगितलं ना त्याची बहीण. हा ती काय ग तिचं नाव. आका आका म्हणतात हो का तिला. ते तू आका म्हणती ग. हा ती जुबी जुबी. हा तिचं खरं नाव झुपी तिचं. ते जुबी बर होय. त्या झुपी बरोबर बघ. अहो तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं रजनी अण्णा, कशाला त्या बिचारा पोरीचं आयुष्य वाईट करायचं आपल्याला. ते सगळं सोडून द्या. एखादी आपण म्हातारी बघू तुम्हाला पुढच्या वेळेस. नाही मला झुपीशी लग्न करायचं. तुला पैसे देते बघ. तू काय कर, मी तुला पैसे देते आणि तू मला ते झुपीशी लग्न लावून द्यायचं बघ. तुला 10,000 देते. 10. अहो या 10,000साठी मी त्या जुबीचं वाईट करू का? वाईट 20,000चं बोला. 20,000. अहो बघा मेकअप बी सुद्धा करून मी तिचा देणार होते पण त्याचे पाहुणे गेलेत. अरे ते पैसे वेगळे. हे तुला 10,000 लग्नातलं? नाही ते वेगळे. हे तुला बक्षीस देते मी. कमिशन. हा. ते मेकअपचे वेगळे. ते हा. जमलं तर ठीक, नाही तर मी जीव देते बघा. जीव अहो, देते. थांबा. माझ्या नाही रे, मी मला तुमचं लग्न जमवते. थांबा बसा 1 मिनिट. नक्की. हा हो का. आता मी Promise. अमरकडे जाते. हा प्रॉमिस. माझं पैसे सुन नका. तुझे 10 वेगळे. हा हा मी अमरकडे जाऊन म्हणते आता रजनी अण्णा झालं फास घ्यायला. मग त्याला बोलली होती. मग आपण थोडं जरा इमोशनल करू, लाडी गुडी तसलं काहीतरी लावू आणि मग तुमचं तिचं लग्न जमवून टाकू. आणि रस्ता मोकळा झालाय. तिचं बी पाहुणं आता गेलं इथं. त्यांचं कोणतरी मिले म्हणून आता का नाही मी जाऊ का आता आमऱ्याकडं. हा. माझं 20,000 विसरू नका बरं का. 10 बोललेले. अरे तू जा. 20 देते. जा तू. हा 20. हा बरोबर. हा जा. चालले लगेच. जा. ओके. आता होते माझं लग्न. माझं लग्न होते आता झुबीशी. आता मी पण जाते झुबी.